महाराष्ट्राच्या महादुर्गा या कार्यक्रमाच्या आजच्या आपल्या पाहुण्या आहेत संजीवनी लाईफ केअर सेवा संस्थेच्या संचालिका डॉक्टर मनीषा इरटे। मागच्या 13 वर्षांपासून त्यांनी ॲक्युप्रेशर थेरपी, नॅचरोपॅथी थेरपी, कलर थेरपी, मड थेरपी, वॉटर थेरपी अशा विविध उपचार पद्धतींचा वापर करून हजारो रुग्णांना बरे केले आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने सांधिवात, गाठीवात, आमवात, मधुमेह, अनिद्रा, महिलांच्या विविध समस्या, लकवा, पार्किन्सन्स रोग, मूळव्याध, त्वचा रोग, किडनी रोग, क्रोनिक डिसीज अशा कितीतरी आजारांवर त्यांनी यशस्वीरित्या उपचार केले। अनेक जुन्या व्याधीमुळे त्रस्त असलेले हजारो रुग्ण त्यांनी ठीक केले आहेत। या सर्व कार्याच्या मागे सेवाभावी वृत्ती ठेवून अतिशय नाममात्र दरामध्ये त्या रुग्णांना सेवा देतात। येणाऱ्या काळातही जास्तीत जास्त रुग्णसेवा करणार असल्याचे त्यांनी सांगितले। संजीवनी लाईफ केअर सेवा संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत अनेक आरोग्य शिबिर, आरोग्यविषयी जनजागृती, महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम, नवरात्रीमध्ये दांडिया महोत्सव असे कितीतरी कार्यक्रम घेतले आहेत। पाहूया आजच्या या भागामध्ये डॉक्टर मनीषा इरटे यांची विशेष मुलाखत। नमस्कार, मी व्यंकटेश नरसिंगे। तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचा हा विशेष शो, ज्याचं नाव आहे महाराष्ट्राच्या महादुर्गा। या नवरात्रीमध्ये आम्ही अशा काही महिलांच्या मुलाखती घेतो ज्यांचा जीवन प्रवास किंवा ज्यांचं कार्य हे समाजाला प्रेरणादायी आहे। आज आपण ज्यांची मुलाखत घेणार आहोत, आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या ज्या विशेष पाहुण्या आहेत त्या संजीवनी लाईफ केअर सेवा संस्था याच्या ओनर डॉक्टर मनीषा इरटे मॅडम आहेत। मॅडम, तुमचं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर मॅडम, ज्या पद्धतीनं मी आपल्या क्लिनिकला ओळखतो की आपल्या क्लिनिकमध्ये, आपल्या या ठिकाणी सांधिवात, गाठीवात, आमवात, व्हेरिकोज वेन्स, मधुमेह, अनिद्रा, PCOD, PCOS अशा पद्धतीचे जे काही विकार असतात, त्याचबरोबर लकवा, पार्किन्सन्स रोग, किडनीचे विविध रोग, मूळव्याध, त्वचे संबंधित रोग, क्रोनिक डिजीज, सोरायसिस अशा अनेक साऱ्या कितीतरी मोठी लिस्ट आहे ज्याच्यावर तुम्ही इथे ट्रीटमेंट करता। तर ही सगळी ट्रीटमेंट तुम्ही कशा पद्धतीने करता आणि सगळं वेगवेगळे आजार एकाच क्लिनिकमध्ये कसे त्याचे ट्रीटमेंट चालते? पहिले तर मी संजीवनी लाईफ केअरकडून सगळ्यांचं स्वागत करते। ॲक्युप्रेशर थेरपी, मॅग्नेटिक आणि नॅचरोपॅथी थेरपी या सगळ्या पॅथींचा वापर करून इथं पेशंटचे उपचार केले जातात। ओके, म्हणजे हे सगळ्या वेगवेगळ्या पॅथीचं यूज करून इथे पेशंटसाठी उपचार केले जातात। ओके, तर मग मॅडम, बऱ्याचदा आता हे ॲक्युप्रेशर थेरपी, नॅचरोपॅथी आपण पाहतोय हे वेगवेगळं असतं, म्हणजे याचे ट्रीटमेंट वेगवेगळे डॉक्टर करतात, परंतु आपण हे सगळं इथे एका कॉम्बिनेशनमध्ये करताय आणि त्याचा फायदा पेशंटला चांगलाच होताना दिसून येतो या सगळ्यामध्ये। तर मग ही नॅचरोपॅथी किंवा ही ॲक्युप्रेशर थेरपी नेमकी कशा पद्धतीने काम करते? ही काय असते थेरपी नेमकी? ॲक्युप्रेशर थेरपी आता सगळ्यांना माहीतच आहे, पण जसं एक फॅन चालतो आणि त्याचं स्विच दुसरीकडे असतं, तसं आपल्या प्रत्येक ऑर्गनचं एक स्विच परमेश्वरानं ऑलरेडी दिलेला आहे। बस आम्ही त्याचं संशोधन करून त्याचं ह्याच्यावर मी विदिन 10 to 15 मिनिट्समध्ये कुठं पण त्रास असेल त्याला मी क्युअर करू शकते। ओके, म्हणजे या ॲक्युप्रेशर थेरपीच्या माध्यमातून ते क्युअर होतं, पेन रिलीफ होऊन जाते विदाउट पेन किलर। ओके, पेन रिलीफ होते आणि त्याच्यासोबतच नॅचरोपॅथी थेरपी, निसर्गोपचार पद्धतीने पण इथं विलास केले जाते। ओके, त्याच्यामध्ये आणखी कलर थेरपी असं पण आहे, तर ते काय नेमकं आहे? रंगाच्या थ्रू पण इथं विलास केले जाते, कलर थेरपी म्हणतात त्याला। रंगामध्ये खूप सगळे गुणधर्म असतात ज्याच्याने आपले डिझीज क्युअर व्हायला मदत होते। आणि मड थेरपी आहे, वॉटर थेरपी, या सगळ्या वेगवेगळ्या थेरपीजला कंबाईन करून इथं उपचार दिले जातात। ओके, म्हणजे मॅडम, आतापर्यंत मी थोडे बहुत प्रमाणामध्ये ॲक्युप्रेशर थेरपी ऐकलं होतं, नॅचरोपॅथी थेरपी पण ऐकलं होतं, पण तुम्ही जे सांगताय मड थेरपी आणि वॉटर थेरपी, कलर थेरपी, तर याचा एवढा प्रचार नाही आपल्या समाजामध्ये झालेला। म्हणजे हे खूप फायदेशीर आहे आरोग्यासाठी आपल्या, परंतु जास्त लोकांपर्यंत हे माहीत नाही आणि कदाचित मग आपण हे सगळं सांगण्यासाठीच आम्ही या माध्यमातून आपला इंटरव्ह्यू घेत आहोत आणि लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत की या सुद्धा थेरपी माणसाच्या आरोग्यासाठी किती चांगल्या आहेत। तर मॅडम, आणखी एक गोष्ट मला मगापासून तुम्हाला विचारायची होती, माझ्या मनात ती क्युरियोसिटी आहे की आपल्याकडं जे रेकॉर्ड्स आहेत, मी मगापासून पाहतो हे सगळे रेकॉर्ड्स आपल्याकडचे, तर या रेकॉर्ड्समध्ये 2011, 2010च्या पण डेट त्याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत आणि त्यात आणखी एक विशेष गोष्ट मला जाणवते, ती म्हणजे त्या पेशंटचं नाव
आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये त्यांची साईन. तर हे थाउजंड्स ऑफ रेकॉर्ड्स तुम्ही इथं ठेवलेले आहेत. बरेचसे मी आता फाईल्स पण पाहिल्या सगळ्या, आहे ना. गेल्या 13 वर्षाचा रेकॉर्ड्स आहे. ओके, मागच्या हजारो तर राहते. हा, साहजिक आहे ना. तर आणि त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने लोकांनी तिथं मेन्शन पण केले ते त्यांना कसा कसा आजार होता, जाताना ते क्युअर होऊन जाताना ते लोक आपल्या हाताने फीडबॅक देऊन जातात. कारण तसाच एक परत पेशंट आला तर ते फीडबॅक त्यांच्यासाठी प्रेरणादायी बनते. अनुभव आलेले आहेत की 10 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी एखादं ट्रीटमेंट झालेला माणूस आणि मग तो नंतर 12 वर्षानंतर आलाय, असं पण तुम्हाला अनुभव आहेत बरेच. हो हो, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलाय की ते पेशंट येऊन गळ्याला पडतात की खुशीनं की तेव्हा पण विलास झालेला आणि आज पण ते लोक ठीक आहेत. त्यांनी तो कोर्स कम्प्लीट केलाय, मनापासून कम्प्लीट केला. तर त्यांना तसे रिझल्ट पण दिसलात. त्यांनी फक्त तात्पुरतं करून नाही गेले, त्यांनी त्याचा पूर्ण विलास करून ते येतो. या वयात एवढा स्टॅमिना कसं काय, इतक्या लांब लांब तुम्ही दौरे कसे काय करताय. त्यावर मी सांगितले की माझी शारीरिक जी स्थिती आहे ती एकदम ओके आहे आणि त्यामुळं मी येते. आणि बायकामध्ये काय असतं की गुडघ्याचे प्रॉब्लेम, संधिवाताचे प्रॉब्लेम बरेच असे असतात आणि त्यामुळं बायका कुठे जाऊ शकत नाहीत. जास्त वय झालं की कुटुंबात सुद्धा जास्त फिरू शकत नाहीत. अशा वेळे मला इरटे मॅडमचं तिथे मी सांगितलं की माझे एक डॉक्टर होते आणि त्या डॉक्टरने मला या गुडघ्यापासून या संधिवातापासून ज्या काही माझ्या व्यथा होत्या त्या पूर्ण नाहीशा केल्या. म्हणून आज मी आपल्यासमोर उभी आहे आणि मी तुमच्या समोर ही स्पीच देत आहे. अशा प्रकारे समाजाने या क्लिनिकचा अवश्य लाभ घ्यावा आणि जेव्हा जेव्हा माझ्यासमोर असे पेशंट येतात त्या वेळेस मी इरटे मॅडमचा परिचय इनडायरेक्ट करून देते. त्या समोर नसतात पण मी करून देते की तुम्ही जावा तिथं. म्हणजे त्यांचा पूर्ण ट्रीटमेंट झालेली आहे. बऱ्याचदा आपण काय करतो की समजा एखाद्याचं पेशंटचं काहीतरी त्याला त्रास होतोय, काहीतरी दुखतंय समजा, तर आपण जातो मेडिकलमधून एखादं पेन किलर घेतो आणि टेम्पररी तो त्रास कमी होऊन जातो. परंतु त्या आजाराचा तो इलाज नाही, परमनंट इलाज नाही. परंतु आपल्या या ज्या वेगवेगळ्या थेरपी आहेत त्याच्यामधून त्याचा परमनंट इलाज केला जातो. मॅडम, आणखी एक मला इथं असं विचारायचं तुम्हाला की संजीवनी लाईफ केअर सेवा संस्था असं आहे आणि मी तुमचे रेकॉर्ड्स पण जे पाहिले ज्या पद्धतीनं, आणि मला हे पण माहिती आहे की खूप कमी दरामध्ये तुम्ही इथं चांगली सेवा देत आहे पेशंटला, आहे ना. तर हे कसं माइंडमध्ये आलं की आपण याचा बिझनेस न करता एक सेवा संस्था आपण तयार करावी, हे कसं प्लॅन होतं? विनामूल्य करायचा प्रयत्न केला. ओके. पण ते हे नाही देत, तर त्याचं एक काहीतरी एक सगळ्यांना दिलं पाहिजे म्हणून कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं हे पोहोचवता येते ते प्रयत्न करते. म्हणजे तुमचं अगदी बरोबर, हे विषय मला खूप आवडला की बऱ्याचदा आपण जर विनामूल्य काही देतो तर लोकांना त्याची व्हॅल्यू पण राहत नाही की हे काहीतरी असेल किंवा हे टाइमपास असेल किंवा याच्याने ट्रीटमेंट होती का नाही. तर एक मिनिमम मूल्य तुम्ही घेताय की जे सगळ्यांनाच परवडेल. आणि मी तुमच्या रेकॉर्ड्समध्ये हे पण पाहिले की एकदम VIP क्लासपासून ते सर्वसामान्य गोरगरीब लोकांपर्यंतचा एक सगळाच क्लास तुमच्याकडे ट्रीटमेंट घेतो. आणि हे एक यश आहे आपल्या या सेवा संस्थेचं, असं म्हणायला हरकत नाही. तर या माध्यमातून संजीवनी लाईफ केअर सोशली पण खूप ॲक्टिव्ह असतात. मध्यंतरी मी तुमचे महिला दिनाच्या पण अनेक सारे वुमन्स डेचे पण प्रोग्राम पाहिले होते जे की सोशली खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही करता. त्याच्यातूनही मॅडम अवेअरनेस करतात की हेल्थची कशी काळजी घेतली पाहिजे, महिलांचे वेगवेगळे आजार आहेत त्याची सुद्धा आपण कशी काळजी घेतली पाहिजे. मॅडम, आता आपण या इंटरव्ह्यूच्या पुढच्या विषयाकडे येऊयात की बऱ्याचदा आता आम्ही बाहेर पाहतो की एखादा आजार म्हणला की त्याचं मेडिसिन आलं
आता आपल्याकडे तर थेरपी केली जाते, ॲक्युप्रेशर थेरपी, नॅचरोपॅथी थेरपी, कलर थेरपी. तर हे सगळी ट्रीटमेंट फक्त थेरपीवरच होते का त्यासाठी काही मेडिसिन पण वापरलं जातं? इथं मेडिसिनच्या रूपामध्ये फक्त आयुर्वेदाच्या थ्रू जे काही कंटेंट्स आहेत जे इंटेक केल्याने तुम्हाला लवकर रिझल्ट्स येतील ते आम्ही इथून देतो. ओके. हेअरला, स्किनला किंवा प्रॉब्लेम्सला क्युअर करायसाठी जे पण मला वाटतं की हे बेस्ट आहे माझ्या पेशंटला दिलं पाहिजे ते मी केरळहून कुठून जिथं बेस्ट मिळते तिथून मागवून मी त्यांना प्रोव्हाइड करते. ओके. तर मॅडम आत्ता आपण मेडिसिन विषयी बोललोत की तुम्ही ह्या सगळ्या थेरपी आणि मेडिसिन या सगळ्यांचं पेशंटला योग्य प्रमाणामध्ये देऊन तुम्ही त्याला पूर्णपणे क्युअर करता. आणि लातूरमध्ये तर किंवा मराठवाड्यात म्हणूयात आपण की या सगळ्या थेरपी एकत्रितपणे त्याची ट्रीटमेंट कुठे दिली जात नाही. प्रत्येक थेरपीचे वेगवेगळे डॉक्टर असतात, परंतु तुम्ही सगळंच एकत्रित या ठिकाणी पेशंटला देताय. तर मॅडम तुम्ही एवढ्या साऱ्या थेरपीमधून हजारो पेशंटला बरं केलेलं आहे आणि त्यांचे खूप चांगले फीडबॅक सुद्धा मी पाहिलेले आहेत. तर ज्यावेळेस मग हे असे चांगले फीडबॅक तुमच्याकडे येतात तर त्यावेळेस तुम्हाला कसं फील होतं? वाटतंय ना, आपण पूजा केल्यानंतर कसं समाधान वाटतंय ना, हां तसं हे समाधानाचं कार्य आहे की ह्याच्यातून लोक ठीक होऊन जायलात. आणि ह्या हिलिंगच्या प्रोसेसला आम्ही बघितलेलं आहे. फक्त इथं वेळ द्यावा लागतो आणि त्या आपल्या शरीराकडे लक्ष द्यावं लागतं की काय प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याला कसं ठीक केलं जातं. ओके. तर मॅडम आपल्या फक्त शरीराकडे आपण लक्ष द्यावं लागतं. हा एक तुम्ही सुंदर मेसेज या माध्यमातून दिलेला आहे की प्रत्येक आजाराचं औषध आपल्या शरीराजवळ आहे. अवेअरनेस राहिला पाहिजे, अवेअरनेस राहिला पाहिजे फक्त आपल्याला त्या पद्धतीने. हे मॅडम नेहमी मला सांगत असतात आणि सगळ्याच पेशंटला पण सांगतात की माणसाला अवेअरनेस असला पाहिजे की आपल्याला आपल्या शरीरामध्ये काय बदल होत आहेत आणि त्याला नेमक्या कोणत्या औषधांची कोणत्या गोष्टींची गरज आहे अशा पद्धतीचा एक अवेअरनेस प्रत्येक माणसामध्ये असला पाहिजे. खरं म्हणजे संजीवनी लाईफ केअर सेवा संस्था ही मागच्या अनेक वर्षांपासून पेशंटला खूप उत्कृष्ट सेवा देत आहे. अतिशय योग्य दरामध्ये तुमचा कोणताही आजार असू द्यात त्याची प्रॉपर ट्रीटमेंट आणि 100% इलाज या ठिकाणी होतो. मागच्या अनेक दिवसामध्ये त्यांची एकही ॲड तुम्हाला पाहायला भेटली नसेल, कारण लोक काय करतात की छोटे मोठे रिझल्ट्स आले की खूप मोठी ॲड करतात आणि त्यातून दाखवतात की आम्ही किती चांगलं काम करतोय. परंतु मॅडमचं मागच्या 12 ते 15 वर्षापासूनची ही प्रॅक्टिस याच्यामध्ये कुठलीही ॲड नाही. त्याचं कारण आहे की मॅडम हे सगळं सेवाभावी या मानसिकतेमधून करतात. तुम्हालाही जर अशा पद्धतीचं काही अडचण असतील, महिलांच्या संबंधित काही समस्या असतील किंवा कोणताही आजार असेल तर तुम्ही एकदा मॅडमशी एकदा भेट घ्या, मॅडमला चर्चा करा, मॅडमसोबत जाणून घ्या की नेमकं काय होतंय, काय नेमके बदल होतात, त्याचा इलाज कशा पद्धतीने नॅचरल पद्धतीने आपण करू शकतो. हे सगळं तुम्ही मॅडमकडं येऊन एकदा भेट देऊन त्यांच्याकडे पाहू शकता. त्याचा सविस्तर ॲड्रेस मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल, त्याचबरोबर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा खाली मी शेअर करेल. महाराष्ट्राच्या महादुर्गा यामध्ये मला बोलून आपलं परिचय आणि हे मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम. या माध्यमातून आम्ही अनेक साऱ्या महिलांच्या मुलाखती घेत असतो ज्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे समाजासाठी आणि ज्यांच्या कार्यामुळं समाजाला खरंच फायदा होतो. अशाच पद्धतीचे विविध मुलाखती पाहण्यासाठी, विशेष व्यक्तिमत्वांसोबत गप्पा ऐकण्यासाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र जीवन न्यूज. माझ्यासोबत भेटूया आणखी एका नवीन अशाच व्यक्तिमत्वासोबत. खूप खूप धन्यवाद. खरं मॅडम, खरंच खरंच धन्य तुमचं. बरं जाताना जय हरी. तर थँक्यू, धन्यवाद तुमच्याकडे जिंकलं. मला बोलता येत नव्हतं, मला जेवता येत नव्हतं, मला ध्यान नव्हतं. माझी आजी आता निघून गेली सगळी. तुम्हारे ऊपर तुम्हें तुम्हारे पास आ रही. मैंने मैडम को जो नहीं भी बोली वो मैडम ने सुन के शरीर आता हलका वाटायला लागेल. हो गया, हाँ.